नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की चोरोटीच्या कार्यक्रमामध्ये प्रियाने राडा घालायचा प्लॅन तर केलेलाच आहे आणि प्रिया राडा जो घालणार आहे तो विचित्र पद्धतीने तिचं काम सुरू केलेलं आहे. तिला जराही लाज वाटत नाहीये. आपण जे काय करतोय याबद्दल तिला जराही वाटत नाहीये की यामुळे अस्मिताचा जीव धोक्यात जाऊ शकतो या गोष्टीची सुद्धा तिला जाणीव नाहीये. तर इथे सगळी तयारी झालेली असते, डेकोरेशन झालेलं असतं आणि अस्मिताला बसायची तयारी केलेली असते. तिथं फुलांची रांगोळी घातलेली असते आणि ही मूर्ख प्रिया तिथं जाते आणि तिथे सरळ सरळ जाऊन तिने पाणी ओतलेलं आहे. त्या रांगोळीवरती तिथं पाणी ओतलेलं आहे म्हणजे कोणाला दिसणारही नाही की त्या फरशीवर तिनं अशा पद्धतीने पाणी ओतून ठेवलेलं असतं. त्यासोबतच प्रियाने हा सगळा डाव केलेला आहे कारण ती रांगोळी सायलीनं घातलेली असते आणि ते सगळं आता सायलीनंच केलेलं आहे असं सगळ्यांच्या समोर आलेलं आहे, यायला पाहिजे म्हणून हे सगळं प्रियाने केलेलं कारस्थान असतं. सगळेजण आलेले असतात. त्याच वेळी प्रतिमा तिथं असते आणि प्रतिमा म्हणत असते की अस्मिता खरंच खूप गोड दिसते. अस्मिताने हिरव्या रंगाची साडी नेसलेली असते आणि त्यामध्ये खरंच ती खूप गोड दिसत असते म्हणून तर तिचं कौतुक केलं जात असतं. कारण अस्मितासाठी हा सोहळा असतो, तिच्यासाठी खूप छान अशी गोष्ट असते. हे सगळं घडत असतं आणि त्यासोबतच आता सायली जी आहे ती अस्मिताला घेऊन येते. घरातले सगळेजण खुश असतात. खूप छान असं सगळं चाललेलं असतं आणि अस्मिता येऊन तिथे त्या पाटावरती बसणारच असते आणि नेमकं त्याच वेळेस अस्मिताचा पाय घसरलेला आहे आणि अस्मिताचा पाय घसरून अस्मिता तिथे पडायला लागलेली आहे. अस्मिताचा पाय घसरलेला असतो. पूर्णाजी त्याचबरोबर प्रतिमा सगळेजण जोरात ओरडतात. तिकडे अस्मिता सुद्धा ओरडलेली आहे आणि अस्मिताच्या पाठीमागे सायली उभी आहे आणि सायलीने अस्मिताला सावरलेला आहे. आता प्रियाचा डाव तर इथे उधळलेला आहे कारण प्रियाने असं ठरवलेलं होतं की या सगळ्यामुळं सायलीला आपण अडकवायचं आहे, सायलीनं हे सगळं केले असं सगळ्यांना सांगायचं आहे, असं भासवायचं आहे. पण इथे मात्र आता प्रियाचीच वाट लागलेली आहे. हे सगळं कशा पद्धतीनं होणार आहे, त्याचबरोबर कोर्टात अर्जुन आता नक्की काय करतोय ते आपल्याला पाहायला मिळेल. तर इकडे आपण कोर्टामध्ये पाहूया की कोर्टामध्ये महिपत त्याचबरोबर दामिनी आणि साक्षी असतात. महिपत म्हणत असतो की खरंच आज ना ते अर्जुन सुभेदारचे पाय ना थरथरायला लागलेले आहेत. त्याला कळायचं बंद झालेलं आहे कारण अचानक हे सगळं काय झालेलं आहे हा प्रश्न त्याला पडलेला आहे म्हणून तर तो हादरलेला आहे असं महिपत सांगत असतो. त्याचबरोबर इकडे साक्षी म्हणत असते की खरंच तुमचा माइंड गेम भारी आहे. तेव्हा दामिनी म्हणत असते की काही केसेस कोर्टाबाहेरच आपल्याला लढता येतात आणि तिथंच जिंकायचे असतात. काही माइंड गेम आहेत ते कोर्टाबाहेर करायचे असतात असं ती सांगत असते. तेव्हा इकडे महिपत म्हणत असतो की खरंच मला तुमचे ना हे माइंड गेम काय आहे ना ते काही कळत नाहीये. त्याच वेळी अर्जुन, सायली, मधुभाऊ सगळेजण आता आलेले असतात आणि इकडे साक्षी, महिपत आणि त्याचबरोबर दामिनी यांना मात्र खूप आनंद झालेला असतो कारण हा सगळा जो टाकलेला डाव आहे तो यशस्वी झाला आहे असं त्यांना वाटत असतं. इकडे मधुभाऊंना आता त्या बॉक्समध्ये उभं केलं जातं आणि कोर्टाच्या आता कामकाजाला सुरुवात केली जाणार असते. कोर्टाच्या कामकाजाला सुरुवात तर होत असते. दामिनीचं एक वेगळंच कारस्थान सुरू असतं. दामिनीला वाटत असतं की ती ही केस खूप इझिली आणि सहजपणे जिंकू शकेल. पण तिला कुठं माहिती आहे की तिच्या विरोधात उभा असलेला वकील हा अर्जुन सुभेदार आहे. अर्जुनलाही चांगलंच माहिती आहे की आज दामिनीने का हिअरिंग मागून घेतलेली आहे. कारण अर्जुन काही चुका करतोय का, कारण अर्जुनने महिपतच्या घरून पुरावे पळवलेले आहेत. ही गोष्ट म्हणजे महिपतच्या घरात अर्जुन घुसलेला होता ही गोष्ट तर दामिनीला माहिती झालेली असते. परंतु नक्की तिथं काय झालेलं आहे या कोणत्याच गोष्टीबद्दल आणखी माहिती नाही. मग तेच जाणून घ्यायचं आहे. त्यासाठी तिने हा सगळा केलेला गेम आहे. तर इथे दामिनी तिचं ओपनिंग स्टेटमेंट द्यायला सुरुवात करते कारण जज साहेब तिला म्हणतात की अचानक हिअरिंग मागून घेण्याचा काय अर्थ आहे आणि तुम्ही एवढं अचानक हिअरिंग का मागून घेतलेली आहे हे सगळं सुरू झालेलं असतं. त्याचबरोबर दामिनी उठते आणि म्हणते की कसं आहे माहितीये का, गेली 2 वर्ष झालं अर्जुन सुभेदार वेगवेगळे पुरावे देत असले तरीही ही जी कोर्टात केस आहे या केसचा निकाल लागत नाही. कारण इथे स्पष्ट आहे माझा असिस्टंट सुद्धा ही केस अगदी लवकरात लवकर सॉल्व्ह करू शकेल कारण ओपन अँड शट केस आहे. यामध्ये माझी क्लायंट साक्षी शिकरे हिचा या कोर्टाशी कोणताही संबंध नाही तरीही तिला त्याच्यामध्ये ओलं जाते. हे सगळं दामिनी बोलत असते. ती खूप खुश झालेली असते. ती म्हणत असते की
माझे सहकारी जे आहेत ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार ह्या केसला नको तितकं लांबचं वळण देत आहेत. गरजच नाहीये त्याची. ओपन अँड शट केस आहे आणि कोर्टाने या गोष्टीचा विचार करावा. कारण कोर्टाने ही गोष्ट जी आहे ती विचारात घ्यावी की प्रत्येक वेळेस अशा पद्धतीनं गोष्टी केल्या जात नाही. तर इकडे आता मधुभाऊ तिथं उभे असतात आणि ती म्हणत असते की मधुकर पाटील म्हणजे यांनी गुन्हा केलेला आहे, ते गुन्हेगार आहेत आणि त्यांना लवकरात लवकर शिक्षा झाली पाहिजे. हे सगळं बोलणं सुरू असतं आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की आता मधुभाऊ जे आहेत ते तिथे उभे आहेत आणि आता मधुभाऊंना घाबरवण्यासाठी हे सगळं केलं जात आहे. हे अर्जुनच्या चांगलंच लक्षात आलेलं असतं. मधुभाऊ थोडेसे घाबरलेले असतात, पण अर्जुन मात्र तिथे उभा राहतो आणि सांगतो की अजूनही माझ्या क्लायंटवरचा गुन्हा सिद्ध झालेला नाही, तोपर्यंत तुम्ही माझ्या क्लायंटला इथे गुन्हेगार बोलू शकत नाही. तर त्यांनी ते बोलू नये असं अर्जुनने बोललेलं असतं. तर अर्जुनचं हे जे काही आहे म्हणणं ते कोर्टानेही ऐकलेलं असतं. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की दामिनीची मात्र वेगळीच नाटकं सुरू असतात. दामिनीचं म्हणणंच असतं की ही केस संपवलीच पाहिजे. ओपन अँड शट केस आहे, त्यामुळं या केसचा इतका अशा पद्धतीने विचार केला जाऊ नये असं दामिनी सांगत असते. आणि त्यासोबतच तिचं म्हणणं आहे की लवकरात लवकर ही केस निकालात काढावी. आता अर्जुन मात्र शांत बसणारा नसतो. अर्जुनने फक्त आता विचारपूर्वक निर्णय घ्यायचा असतो. कसं आहे, अर्जुनला अचानक कळलेलं होतं, पण अर्जुन एवढा हुशार आहे की त्याला माहिती आहे की नक्की दामिनीच्या डोक्यात काय चालू आहे. म्हणून तर अर्जुन शांतपणे या केसचा विचार करत आहे. नक्की काय झालेलं आहे ह्या गोष्टी अर्जुन जाणून घेत आहे. कारण त्यालाही माहिती आहे की ही गोष्ट यांच्या लक्षात आलेली आहे की यांच्या घरातून काहीतरी गेलेलं आहे आणि म्हणूनच अचानक हिअरिंग मागवण्यात आलेली आहे. ही गोष्ट अर्जुनलाही चांगलीच माहिती असते. तेव्हा दामिनी म्हणत असते की आता तुम्ही बोला, लवकरात लवकर सांगा की का इतके दिवस का रखडली जाते. अर्जुन म्हणत असतो की कोणतीच केस अशी सहजासहजी सॉल्व्ह होत नाही. सगळे पुरावे, साक्षी पुरावे कोर्टामध्ये सादर केले पाहिजेत. आणि अर्जुन म्हणत असतो की त्या 2 तासामध्ये साक्षी कुठं होती याचे पुरावे ॲडव्होकेट दामिनी देशमुख यांनी कोर्टाच्या समोर सादर केलेले नाहीत. त्याच वेळी इकडे दामिनी म्हणत असते तुम्ही तरी कुठं सादर केलेला आहे की त्यावेळेस साक्षी आश्रमात होती. याबाबतचा कोणताही पुरावा तुम्हीही कोर्टाला दिलेला नाही असं इकडे दामिनी बोलत असते. म्हणजे आता दामिनीचं असं म्हणणं आहे की मी ते पुरावे दिलेले नाहीयेत, मी लोकेशन रिपोर्ट दिलेला आहे की त्यावेळेस साक्षी शिकरे ह्या रिसॉर्टमध्ये होत्या. पण अर्जुनने तर पुराव्यानेशी सिद्ध केलेलं असतं की जरी त्या रिसॉर्टमध्ये असल्या तरीही त्यानंतर त्या रिसॉर्टमधून 2 तासासाठी बाहेर गेलेल्या होत्या. तर त्या 2 तासांमध्ये त्या कुठं गेलेल्या होत्या याचा कोणताही रिपोर्ट कोर्टाला दिलेला नाही असं आता सगळ्यांचं म्हणणं असतं. अर्जुनही तेच बोलत असतो. परंतु इकडे दामिनी मात्र आता विचार करत असते आणि दामिनीला फक्त आता दाखवायचं असतं की अर्जुन म्हणेल का की हो माझ्याकडे पुरावे आहेत, हेच तिला बघायचं असतं. आणि म्हणूनच तिनं हे सगळं बोलत असते. हे अर्जुनलाही चांगलंच माहिती असतं. पण इकडे मधुभाऊ मात्र शांत असतात. सायलीला सुद्धा टेन्शन आलेलं असतं. कारण नक्की काय होणार आहे हा मुद्दा तिथं उभा राहिलेला असतो. कशा पद्धतीने आता दामिनी ही केस लढत आहे हे मात्र लक्षात येत नसतं. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की सगळेजण आता टेन्शनमध्ये आहेत. आणि इकडे आता प्रतिमा जी आहे ती बोलत असते. त्यावेळेस सुमन येते आणि म्हणते वहिनी मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय. तेव्हा प्रतिमा म्हणते हा बोल ना, काय झालं. तेव्हा ती म्हणते की आत्ता ना मी भाजीत मीठ टाकायचंच विसरले, माझ्या लक्षातच नाही राहिलं. आणि मग माझ्या लक्षात आलं ना तेव्हा बघा ना, म्हणजे मी पण असं विसरू शकते ना असं बिचारा सुमनचं म्हणणं असतं. त्यावर प्रतिमा म्हणते अगं सुमन, ही छोटीशी गोष्ट तू विसरलीस तरी तुला एवढं वाईट वाटतं. मग मला सांग, मी तर किती गोष्टी विसरते, माझं काय होत असेल असं ती बोलत असते. त्याच वेळी इकडे ती म्हणत असते की सुमन प्रतिमाला म्हणते तुम्ही ही वेलची का सोलायला घेतलेली आहे. तेव्हा प्रतिमा म्हणत असते की अगं अस्मिताने गुड न्यूज दिली ना, तेव्हापासून मी तिच्यासाठी काहीच नाही बनवलेलं. मला तिच्या काही आवडीनिवडी वगैरे काही माहीत नाहीये. मग मला असं वाटलं की आपण पौष्टिक लाडू बनवूया, म्हणून मी हा विचार केलेला आहे पौष्टिक लाडू बनवण्याचा. मग पौष्टिक लाडू बनवायला घेतलेले आहेत असं तिचं म्हणणं असतं. त्यासोबतच इकडे दामिनी कोर्टामध्ये म्हणत असते की कोर्टाने
खूप वेळ वाया घालवलेला आहे या केससाठी. अर्जुन सुभेदार प्रत्येक वेळेस वेळ मागून घेतात आणि ते काहीच करत नाहीयेत, कारण त्यांच्याकडे कोणते पुरावेच नसतात. त्यावेळेस अर्जुन म्हणत असतो की प्रत्येक वेळेस साक्षी शिकरे कोर्टामध्ये खोटं बोललेली आहे. मी प्रत्येक वेळेस त्याचे पुरावे कोर्टामध्ये सादर केलेले आहेत. इकडे आता अस्मिता म्हणत असते की ही केस चालू आहे, पण मलाच टेन्शन आलेलं आहे, मलाच त्रास होत आहे या सगळ्या गोष्टींचा. पूर्णाजीने कल्पना म्हणत असतात केस अर्जुनची आहे. मला तर कळतच नाहीये की ती दामिनी आहे ना, तिने एवढ्या लवकर म्हणजे अचानक बोलवून का घेतलं, नक्की काय झालेलं आहे, अचानक अर्जुनला कोर्टात बोलवून तिला काय दाखवायचं होतं, या सगळ्या गोष्टी बोलल्या जात असतात. तेव्हा इकडे पूर्णाजी म्हणत असते की अर्जुन कोर्टात जातो, पण खरंच म्हणजे एखाद्या घरात वकील आणि डॉक्टर असलं की काय होतं हे आपण अनुभवतच आहे, असं त्यांचं म्हणणं असतं. तेव्हा अस्मिता म्हणते पण अर्जुनच्या इतक्या केसेस आहेत, पण याच केसचा आपल्याला त्रास होत आहे ना, बाकी कोणत्या केसचा आपल्याला त्रास नाही होतोय, याच केसमुळे आपण डिस्टर्ब होत आहोत, हे बोलणं चाललेलं असतं. त्याचबरोबर दामिनी जी आहे ती बोलत असते. दामिनीचं म्हणणं असतं की इकडे कोर्टामध्ये दामिनी म्हणत असते की लवकरात लवकर या केसचा निकाल द्यावा, कारण सगळे रिपोर्ट मी जमा केलेले आहेत. त्याचबरोबर प्रिया मधुकर यांनी साक्ष दिलेली आहे. मधुकर पाटील हे मुद्दामून त्यांच्यावरचा गुन्हा दुसऱ्यावर जावा यासाठी साक्षी शिकरेचं नाव पुढे करत आहेत. हा गुन्हा त्यांनी केलेला आहे. एवढी सिंपल अँड सोपी केस आहे, तर लवकरात लवकर या केसचा निकाल द्यावा, एवढ्याच गोष्टीवरती अडून असते. तेव्हा अर्जुन तिथे म्हणत असतो की एक गोष्ट लक्षात ठेवा, कारण तुम्ही रिपोर्ट जमा केलेले आहेत, सगळं मला माहिती आहे, पण त्या 2 तासाचं काय. प्रत्येक वेळेस साक्षी शिकरे ह्या कोर्टामध्ये खोटं बोललेले आहेत, त्यांनी चुकीचं बोललेलं आहे, खोटं बोलून कोर्टाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता इथे जे रिपोर्ट दिले जातात, लोकेशन रिपोर्ट आणि त्याचबरोबर इकडे फॉरेन्सिक रिपोर्ट दिलेले असतात, म्हणजे बंदुकीवरती मधुकर पाटलांचे बोटांचे ठसे मिळालेले आहेत, कारण ऑब्विसली ते मिळणारच होते. प्रियाने ती बंदूक उचलून इकडे मधुभाऊंच्या हातामध्ये ठेवलेली होती आणि मधुभाऊ तर त्यावेळेस बेशुद्ध होते, तर बंदुकीवरती मधुकर पाटलांच्या हाताचे ठसे मिळणार याबद्दल काही शंका नाहीये. पण आता पुढचे काही मुद्दे आहेत ते मात्र खूप महत्वाचे आहेत आणि अर्जुन कशा पद्धतीने ही केस निकालात काढणार आहे हे मात्र पाहण्यासारखं असणार आहे. सध्या अर्जुन काहीच बोलत नसतो. अर्जुन फक्त तिने टाकलेले सगळे मुद्दे जे आहेत ते खोडून काढण्याचा प्रयत्न करत आहे, कारण अचानक हिअरिंग मागून घेतल्यामुळं अर्जुनकडे आता बोलायला तिथे पुरावे नसतात, किंवा ते काही पुरावे हे मुद्दाम झाकून ठेवलेले आहेत, ते आत्ताच त्याला कोर्टाच्या समोर आणायचे नाहीत. इकडे अस्मिताचं मात्र सुरू झालेलं असतं, मला एकही अशी ऑनलाईन साईट सापडत नाहीये की ज्याच्यावरती मला कळेल की मला उद्याच्या उद्या साडी डिलिव्हर होईल. तेव्हा पूर्णाजी म्हणत असते की एक गोष्ट लक्षात ठेव, सगळ्याच गोष्टी तुमच्या ह्या ऑनलाईन पद्धतीने होत नसतात ग, काही गोष्टी आहेत ना त्या आम्ही सांगतो त्या पद्धतीने सुद्धा करावे लागतील. कल्पना, अगं अस्मिताला साडी घ्यायची आहे ना, आपला नेहमीचा जो साडीवाला आहे ना त्याला बोलवून घे आणि तिला जी साडी घ्यायची आहे ना ती घेऊन टाक. मग अस्मिता म्हणत असते कोणत्या रंगाची घेऊ, पिवळ्या रंगाची घेऊ का लाल रंगाची घेऊ का हिरव्या रंगाची नेसायची असते. तेव्हा पूर्णाजी म्हणते की तुला ज्या रंगाची घ्यायची त्या रंगाची घे, मला तर असं वाटतंय की तू सगळ्याच साड्या घेणार आहेस, असं पूर्णाजी बोलत असते. त्याचबरोबर इकडे आता कोर्टातला सीन दाखवला जातो. कोर्टामध्ये दामिनी जी आहे ना ती फक्त एवढंच धरून बसलेली आहे की लवकरात लवकर निकाल लावायचा आहे, मी कोर्टाच्या समोर सगळे पुरावे दिलेले आहेत आणि कोर्टाच्या समोर ती हात जोडून म्हणत आहे की गेली 2 वर्ष माझ्या शिलाचा मानसिक छळ होत आहे, त्याला खूप त्रास होत आहे. तेव्हा अर्जुन म्हणत असतो की तुमच्या अशिलाचा मानसिक छळ होण्याचा प्रश्नच येत नाही, कारण तुमच्या अशिलाने चूक केलेली आहे आणि त्या चुकीची शिक्षा त्यांना होणारच आहे, असं मात्र अर्जुनचं म्हणणं असतं. आणि त्यांनी जर गुन्हा केलेला असेल तर गुन्हेगाराला शिक्षा झालीच पाहिजे. आणि मग इकडे कोर्टाच्या समोर सगळे मुद्दे मांडले जातात. महिपत मात्र जाम खुश झालेला असतो, त्याला खूप भारी वाटत असतं, कारण त्याच्या म्हणण्यानुसार आता साक्षी सुटणार आहे ही गोष्ट समोर येत असते. कारण महिपतला असं वाटत असतं की आता काही असलं तरीही आपण मात्र याच्यामध्ये अगदी सुखरूपपणे बाहेर पडत आहोत. यालाच तर त्याने पैसे मोजलेले आहेत, दामिनीला पैसे देऊन त्याने हायर केलेलं आहे ते म्हणजे यासाठी. इकडे सायलीला धक्का बसलेला आहे, मधुभाऊंना धक्का बसलेला आहे. प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने इथे कोर्टामध्ये अर्जुन मुद्दे मांडत आहे, दामिनी त्याच्याबद्दल बोलत आहे, परंतु दामिनी जी आहे तिचं वागणं जे आहे ते मूर्खासारखं चालू आहे, कारण तिला जराही तिथे काहीच वाटत नाहीये, कारण ज्या गोष्टी घडत असतात त्या इतक्या भयानक पद्धतीनं चालू आहेत की त्याचा विचारही कोणी करू शकत नाही. आणि दामिनीचं म्हणणं आहे की मी ह्या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत आणि हे सगळे कोर्टामध्ये मुद्दे दिलेले आहेत,
त्याचबरोबर पुरावे दिलेले आहेत, तर कोर्टाने लवकरात लवकर या सगळ्याचा निकाल लावावा हे सगळं बोललं जात असतं. आणि त्याचबरोबर इकडे जज साहेबही ते बोलणं ऐकत असतात, कारण दामिनीचं एकच म्हणणं आहे आणि त्याचबरोबर दामिनी एकच गोष्ट बोलत आहे, ती म्हणजे की कोर्टामध्ये या गोष्टीचा निकाल लागला पाहिजे, कारण आमच्या अशिलाचा आमचा वेळ वाया जातोय हे ती ठणकावून सांगत असते. तेव्हा अर्जुन मात्र म्हणत असतो की एखाद्या निरपराध व्यक्तीला शिक्षा नाही झाली पाहिजे आणि न्याय हा असा तडकाफडकी देता येत नसतो, तो निर्णय तडकाफडकी घेता येत नसतो, असं अर्जुनचंही म्हणणं असतं. तेव्हा इकडे दामिनी म्हणत आहे की या केससाठी अख्खा महाराष्ट्र वाट बघत आहे. किती दिवस महाराष्ट्राने वाट बघायची आहे, कारण ज्या गोष्टी घडत आहेत त्या मात्र अशा पद्धतीनं झालेल्या आहेत. कोर्टाने या गोष्टीचा विचार करावा, कारण कोर्टाने लवकरात लवकर केस निकालात काढली पाहिजे. फॉरेन्सिक लॅबचे रिपोर्ट दिलेले आहेत, त्यासोबतच मी लोकेशन रिपोर्ट दिलेले आहेत आणि सुभेदार यांच्याकडे कोणतेही आता पुरावे नाहीत, म्हणून ते इथे वेळखाऊपणा करत आहेत, प्रत्येक वेळेस वेळ काढायचा प्रयत्न करत आहेत, हे त्यांचं बोलणं चाललेलं असतं. तेव्हा मात्र जज साहेब म्हणतात की एक गोष्ट लक्षात ठेवावी, कारण कोर्टामध्ये कुठलीच गोष्ट कुठलीच केस ही अशी सहजासहजी आपण निकालात काढू शकत नाही, असं जज साहेब सांगत असतात. अर्जुनला त्याचं क्लोजिंग स्टेटमेंट देण्यासाठी विचारलं जातं. अर्जुनने क्लोजिंग स्टेटमेंट द्यावं अशी इच्छा असते आणि अर्जुन जेव्हा क्लोजिंग स्टेटमेंट देण्यासाठी तिथे उभा राहतो तेव्हा अर्जुन म्हणत असतो की मला फक्त कोर्टाला एकच सांगायचं आहे की घाईघाईत कोणताही निर्णय होऊ नये, घाईघाईत कोणतीही गोष्ट केली जाऊ नये, कारण घाईत केलेली गोष्ट कदाचित चुकू शकते आणि न्याय मिळण्यासाठी जर वेळ लागत असेल तर काहीच हरकत नाही, असं अर्जुनचं म्हणणं आहे. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की जेव्हा या सगळ्या गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र इकडे आता सगळेजण तिथं कोर्टामध्ये आहेत आणि जज साहेबांनी सांगितलेलं आहे की जरीही आत्ता हे सगळं बोलणं सुरू झालेलं असलं तरीही एक महत्त्वाची गोष्ट आहे, ती म्हणजे आता पुढच्या व्यक्तीला सुद्धा यासाठी वेळ देण्यात येणार आहे. त्यांनी फक्त आता 25 दिवसांचा त्यांना वेळ दिला जाणार आहे आणि या 25 दिवसांमध्ये त्यांनी कोर्टाच्या समोर ते पुरावे सादर करणं गरजेचं आहे, कारण 25 दिवसांमध्ये जर त्यांनी ती पुरावे कोर्टामध्ये सादर केले नाहीत तर या केसचा निकाल लावण्यात येईल. आता अर्जुनला 25 दिवस मिळालेले आहेत, म्हणजे प्रतिस्पर्धी वकिलाला 25 दिवसांची मुदत दिलेली आहे. 25 दिवसांमध्ये या केसचा निकाल लावायचा आहे आणि या सगळ्या गोष्टी आता निकालात निघणार आहेत. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या सगळ्या आता इकडे दामिनी त्याचबरोबर महिपळ त्यांना खूप भारी वाटत असतात. त्यांना वाटत असतं की चला, म्हणजे इथे आपण वाट लावलेली आहे आणि ते अर्जुन सुभेदार अडकलेला आहे, म्हणजे साक्षी आता निर्दोष सुटणार आहे आणि याच्यामध्ये मधुभाऊ हे अडकणार आहेत, ही गोष्ट त्यांना लक्षात आलेली असते. इकडे अर्जुनला खूप राग आलेला असतो, पण अर्जुनकडे पुरावे असून पण अर्जुन बोलू शकत नाहीये, कारण त्याने ते पुरावे ज्या पद्धतीने मिळवलेले आहेत त्याला आता लीगल पद्धतीनं सर्वांच्या समोर प्रेझेंट करणं गरजेचं आहे. त्यासाठीच अर्जुन शांत आहे. पुढच्या हिअरिंगला अर्जुन कशी वाट लावणार आहे ते मात्र आपल्याला पाहायला मिळणार आहे. पुढच्या हिअरिंगला अर्जुन ज्या पद्धतीनं वाट लावेल तेव्हा मात्र साक्षीचं महिपतचं तोंड पाहण्यासारखं असणार आहे, कारण त्यावेळेस अर्जुन कोर्टाच्या समोर ते पुरावे सादर करणार आहे. इकडे आता उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की अस्मिताच्या चोरोटीचा कार्यक्रम असतो. सगळी छान तयारी झालेली असते आणि अस्मिताला बसायला जिथे जागा केलेली असते, पाट टाकलेला असतो, तिथे रांगोळीही काढलेली असते, फुलांची रांगोळी असते आणि प्रिया तिथं जाते आणि प्रिया त्या रांगोळीवरती तिथे पाणी ओतते. पाणी ओतल्यानंतर तिथं प्रियाने पाणी ओतलेलं असतं, ही गोष्ट कोणालाच माहिती नसते. आणि त्याचबरोबर अस्मिता छान तयार होऊन आलेली असते. पूर्णाजी म्हणते की खरंच गोड दिसते. प्रतिमा सुद्धा सगळ्यांच्या समोर सांगत असते की हो अस्मिता खरंच खूप गोड दिसते. परंतु इकडे अस्मिता म्हणते की हो खरंच अस्मिता ही छान दिसत असते. सगळेजण तिचं कौतुक करत असतात आणि आता चोरोटीच्या कार्यक्रमाला सुरुवात करायची असते. मग चोरोटीच्या कार्यक्रमाला सायली अस्मिताला घेऊन जात असते आणि नेमका अस्मिताचा पाय तिथं घसरतो आणि अस्मिता पडायला लागलेली असते. म्हणजे हे सगळं कारस्थान प्रियाचं असतं, प्रियाने हे सगळं केलेलं आहे आणि आता सायली तिथे अस्मिताचा जीव वाचवत आहे. जर अस्मिता तिथं पडली तर खूप भयानक अशी गोष्ट घडली असते, पण सायलीने तिथे हुशारीने चालाकीने अस्मिताचा जीव वाचवलेला आहे. आता प्रियाची कशी वाट लागणार हे मात्र आपल्याला पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.